See, we have started the second lesson. In second lesson, next part we have to study that we have to study different types of diseases. आपल्याला वेगवेगळे डिसीजेस स्टडी करायचे आहे. त्यातला पहिला डिसीज आहे डेंग्यू. डेंग्यू, मलेरिया, both diseases are caused by the mosquitoes. But mosquito itself does not cause the disease. मॉस्किटो कॅरी दी मायक्रोऑर्गॅनिझम. डेंग्यू मलेरिया ज्या मायक्रोऑर्गॅनिझममुळे होतो त्या मायक्रोऑर्गॅनिझमला कॅरी करायचं काम मॉस्किटो करतात. ओके, सो मॉस्किटो, वेअर डज दी मॉस्किटो ब्रीड? मॉस्किटो कुठं वाढतात, त्यांचं पॉप्युलेशन कुठं वाढतं? वेअर देअर इज अ वॉटर लॉक्ड, तिथं जास्त पाणी साचून राहिलेलं आहे अशा ठिकाणी मॉस्किटो ब्रीड होतात, त्यांचं प्रजनन होतं आणि पॉप्युलेशन इन्क्रीजेस, म्हणजे खूप सारे मॉस्किटो वाढतात. अँड दीज मॉस्किटो कॅरी दी मायक्रो ऑर्गॅनिझम, ते मायक्रो ऑर्गॅनिझमला कॅरी करतात आपल्या बॉडीपर्यंत, हेल्दी बॉडीपर्यंत. जेव्हा मॉस्किटो आपल्याला बाईट करतो, चावतो, तेव्हा तो ते व्हायरस आपल्या बॉडीमध्ये सोडतो. सो दिस डेंग्यू इज कॉज्ड बाय दी मॉस्किटो. नेम ऑफ दॅट मॉस्किटो इज एडिस एजिप्ती. हे मॉस्किटोचं नाव आहे आणि ज्याच्यामुळे डेंग्यू होतो त्या खऱ्या व्हायरसचं नाव आहे DEN12 व्हायरस. DEN म्हणजे डेंग्यूसाठी. DEN12 व्हायरस हे काय करतात, हा व्हायरस जो आहे याच्यामुळं काय होतो, डेंग्यू होतो. या व्हायरसला कॅरी करायचं काम कोण करतो? मॉस्किटो. पण मॉस्किटोच्या वेगवेगळ्या स्पीसीज आहेत, त्यातला कोणता मॉस्किटो? एडिस एजिप्ती. सिमिलरली मलेरिया इज कॉज्ड बाय दी मॉस्किटो फिमेल ॲनाफेलिस मॉस्किटो. एक ॲनाफेलिस नावाचा अजून एक मॉस्किटो आहे, त्यातली फिमेल ती काय करते, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला कॅरी करते. सो मलेरिया इज कॉज्ड बाय दी मायक्रो ऑर्गॅनिझम कॉल्ड एज दी प्लाझ्मोडियम. एक प्लाझ्मोडियम नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, त्याला फिमेल ॲनाफेलिस मॉस्किटो कॅरी करतो. अँड व्हेन दिस मॉस्किटो बाईटस अँड इट सेंड दॅट व्हायरस इन आवर बॉडी. तो जो मॉस्किटो आहे तो जर आपल्याला चावला तर तो मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये येईल. ओके, सो व्हॉट आर दी सिम्पटम्स ऑफ दी डेंग्यू डिसीज? डेंग्यूमध्ये काय होतं बघा, डेंग्यूमध्ये ताप येतो खूप सारा, ॲक्यूट फीवर, हेडॅक, वॉमिटिंग. फीवर म्हणजे ताप, हेडॅक डोकं दुखतं, वॉमिटिंग उलटीसारखं होतं. ओके, पेन इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळे दुखतात. डोळ्याचा जो आपला आय बॉल आहे, आय डोळा ज्याच्यात बसवलेला आहे त्याला आपण आय सॉकेट म्हणतो, तो खूप दुखतो. अँड डिक्रीज इन प्लेटलेट काउंट. आपण बघा ऐकतो पेशी कमी झाल्या म्हणजे ते असतं प्लेटलेट. आपल्या रक्तामध्ये RBCs असतात, WBCs असतात आणि प्लेटलेट. देअर आर 3 टाइप्स ऑफ सेल्स इन आवर ब्लड, that are WBCs, white blood cells, RBCs, red blood cells, and platelets. So these platelets decreases in our body. आपल्या बॉडीमधले प्लेटलेट्स कमी होतात and it causes the internal hemorrhage, म्हणजे आतल्या आत शरीराला ब्लिडिंग होऊ शकतं, रक्त येऊ शकतं. ओके, सो व्हॉट शुड वी डू टू प्रिव्हेंट दी डेंग्यू? मग डेंग्यू मलेरिया सारखे मॉस्किटोने होणारे डिसीज आपल्याला कंट्रोल करायचे असेल तर व्हॉट केअर वी शुड टेक? आपण कुठली केअर घेतली पाहिजे? पहिलं म्हणजे वी शुड स्टॉप दी एंटरिंग ऑफ दी मॉस्किटो इन आवर हाऊस अँड इन आवर सराउंडिंग. आपल्या सराउंडिंगमधले मॉस्किटो कंट्रोल केले पाहिजे आणि आपल्या घरातले पण मॉस्किटो आपण कंट्रोल केले पाहिजे. सो व्हॉट आर दी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दॅट वी शुड टेक? आपण काय काय केलं पाहिजे की आपल्याला हे असे मॉस्किटोमुळे होणारे डिसीज नाही झाले पाहिजे. ओके, सो सी हिअर इन दिस चार्ट. हे येतं आपल्याला एक्झामला विचारतात. हा मॉस्किटो दाखवलं, त्याचं नाव काय? एडिस एजिप्ती, द नेम ऑफ द मॉस्किटो. सो व्हॉट शुड वी डू टू टेक केअर टू प्रिव्हेंट दी डेंग्यू? डेंग्यू नाही व्हायचा म्हणून काय काय करायला पाहिजे? तर पहिलं काय, वी शूड यूज धिस कॉईल. आपण लावतो की नाही, ऑल आउट लावतो, मॉस्किटो रिपेलंट ते सोल्युशन असतं. हे कॉईल आहे मॉस्किटो रिपेलंट, म्हणजे मॉस्किटोला दूर ढकलणारं मॉस्किटो रिपेलंट कॉईल और मॉस्किटो रिपेलंट सोल्युशन हे आपण यूज करू शकतो. ओके, देन वी कॅन स्प्रे दी इन्सेक्टिसाइड्स और वी कॅन स्प्रे दी मेडिसिन. आपण तिकडे असा फवारा केला की ते मॉस्किटो त्यांचे एग्ज मरून जातात. सो स्प्रेइंग ऑफ दी प्रॉपर मेडिसिन शुड बी डन. जिथं जिथं मॉस्किटो तयार होतात किंवा जिथं मॉस्किटो पाणी साचलेलं आहे, स्प्रेइंग ऑफ दी मेडिसिन्स और स्प्रेइंग ऑफ दी इन्सेक्टिसाइड शुड बी डन ऑन दॅट प्लेसेस. पुढं काय बघा, इथं पाणी साचलेलं दाखवलंय आपल्याला, त्याच्यात मॉस्किटोचे काय दाखवले, जर्म्स, ते ब्रीडिंग झालेले छोटे छोटे अंडे वगैरे असू शकतात. तो व्हॉट शुड वी डू? दॅट वी शुड नॉट अलाउ दी वॉटर टू ॲक्युमुलेट ॲट वन प्लेस. पाणी एका जागी साचून नाही राहिलं पाहिजे. सेकंड, वी शुड यूज दी क्लोथ विच हॅव फुल स्लीव्ज अँड फुल दॅट लोअर लेग्स शुड बी गेट कवर्ड. आपण असे कपडे घातले पाहिजे की आपले हात पूर्ण कवर झाले पाहिजे आणि पाय सुद्धा पूर्ण कवर झाले पाहिजे कपड्याने. होल बॉडी शुड बी
covered by the cloth. Okay, water should not be allowed in such a type of cooler मध्ये पण पाणी ते साचून नाही राहिलं पाहिजे. ओके, अँड वॉटर शुड बी ऑलवेज केप्ट क्लोज. आपण ते त्याच्यावर नेहमी झाकण ठेवलं पाहिजे, उघडं नाही ठेवलं पाहिजे. ओके, so we should use the water which is kept in a pot and pot is covered by the plate. ते असं pot झाकून ठेवलेलं पाहिजे. Okay, so these are the preventive measure that we should take to prevent the dengue. Okay, we should use the proper dustbin to keep all our garbage. आपल्या घरातलं गार्बेज जे ते एका डस्टबिन मध्ये व्यवस्थित ठेवलं पाहिजे. So these are the symptoms of the dengue. This is preventive measure. काय काय काळजी घ्यायची. तर हे चित्र येतं असं तुम्हाला, किंवा असे कॉलम येतात त्याच्यात आपण इन्फॉर्मेशन भरायची. ओके, इथं मलेरियाची इन्फॉर्मेशन दिली बघा. मलेरिया इज कॉज्ड बाय दी मॉस्किटो फिमेल एनाफेलिस. एनाफेलिस हे त्याचं नाव आहे डासाचं, त्यातली फक्त फिमेल. ओके, अँड एलिफंटॅटिस ड्यू टू दी फिमेल क्युलेक्स. हा एक डिसीज आहे मलेरिया, कॉज्ड बाय दी फिमेल एनाफेलिस मॉस्किटो. सेकंड डिसीज इज एलिफंटॅटिस. इट इज कॉज्ड बाय दी फिमेल क्युलेक्स मॉस्किटो. जसं डेंग्यू इज कॉज्ड बाय द एडिस इजिप्ती. Malaria is caused by the Anopheles, female Anopheles. Elephantitis is caused by the female Culex. Okay, so these female Anopheles and Aedes हे जे दोन मॉस्किटो आहे हे क्लीन वॉटरमध्ये सुद्धा वाढतात. असं काही नाही की डर्टी वॉटर असेल तरच मॉस्किटो ब्रीड होतात. दे कॅन ग्रो इन दी और दे कॅन ब्रीड इन केस ऑफ दी क्लीन वॉटर ऑल्सो. जर तिथं सुद्धा त्यांचं प्रजनन होऊ शकतं जिथं काय चांगलं वॉटर आहे. ओके, सो फिमेल क्युलेक्स, जे क्युलेक्स हा जर डास आहे हा कुठं ब्रीड होतो तर सुएज वॉटर म्हणजे खराब पाण्यावर. पण जो एनाफेलिस आणि एडिस हे जे दोन मॉस्किटो आहेत, दीज मॉस्किटोज कॅन ग्रो इन दी क्लीन वॉटर ऑल्सो. सो वॉटर जिथे जिथे आहे, मे बी क्लीन मे बी डर्टी, it can cause the spread of these diseases. Okay, so we should not allow the water to accumulate at one place. पाणी एका ठिकाणी साचून नाही राहिलं पाहिजे. नेक्स्ट डिसीज दॅट वी हॅव टू स्टडी दॅट इज दी स्वाईन फ्लू. मध्ये मध्ये बघा खूप स्वाईन फ्लूचे पेशंट असायचे. ओके, सो वी हॅव टू स्टडी नाव स्वाईन फ्लू. नाव दिस इज फ्लू. फ्लूचे खूप टाईप असतात, त्याला आपण इन्फ्लुएन्झा असं म्हणतो. फ्लू इज दी सिम्पल वर्ड. ओके, तर खरं नाव आहे त्याचं इन्फ्लुएन्झा. मग हा स्वाईन फ्लू कशातनं आलेला आहे आपल्याला? पिग्जमधनं. ह्युमनमध्ये कशामधनं आलेला आहे? पिग्सच्या बॉडीमधनं. ओके, सो दी स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू दी पिग्स अँड ह्युमन्स. पिग्सच्या बॉडीमधनं नंतर ह्युमनमध्ये आला. ठीक आहे, मग दी स्वाईन फ्लू व्हायरस ह्या व्हायरल डिसीज आहे. काही डिसीजेस बॅक्टेरियामुळे होतात, काही व्हायरसमुळे होतात. दिस इज व्हायरल डिसीज अँड दिस कॅन स्प्रेड थ्रू दी स्वेट ऑफ दी पर्सन. एक पर्सनला एखाद्याला घाम येतो बघा, हात ओले होतात, शरीरावर घाम येतो आणि ड्यू टू दॅट स्वेट, एखाद्या पेशंटला स्वेट आलाय, घाम आलाय, त्याच्याकडून तो दुसऱ्याला स्प्रेड होऊ शकतो. सो व्हायरस ऑफ दी स्वाईन फ्लू कॅन स्प्रेड थ्रू दी स्वेट म्हणजे घाम ऑफ द इन्फेक्टेड पर्सन. ओके, अँड ऑल्सो सिक्रिशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. म्हणजे त्याच्या सलायवा, लाळेमध्ये, थुंकीमध्ये, नोजचं सिक्रिशन जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय होऊ शकतो? दिस व्हायरस ऑफ दी स्वाईन फ्लू कॅन बी स्प्रेड. ओके, सो व्हॉट आर द सिम्पटम्स? याचे सिम्पटम्स काय बघा? डिफिकल्टी इन ब्रिदिंग. रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड डिसीज असले का काय असतं? डिफिकल्टी इन ब्रिदिंग. सोर थ्रोट म्हणजे घसा असा सुजल्यासारखा, लाल झाल्यासारखं होतो. बॉडी पेन्स, अंग दुखतं. सो दीज आर दी जनरल सिम्पटम्स आर गिवन. ओके, नाव सी डायग्नोसिस ऑफ दी स्वाईन फ्लू. डायग्नोसिस ऑफ दी स्वाईन फ्लू. ओके, मग आता आपल्याला कळलं पाहिजे की एखाद्या व्यक्तीला स्वाईन फ्लू झाला आहे. जसं कोरोना व्हायरसची टेस्ट असते तसं स्वाईन फ्लूची काय टेस्ट आहे? तसंच आहे. लिक्विड फ्रॉम दी थ्रोट ऑफ अ पेशंट इज सेंट टू लॅबोरेटरी. जसं आता बघा कोरोना पेशंटच्या घशातला स्वॅब घेतात, म्हणजे घशातलं जे लिक्विड ते घेतात. याच्यात सुद्धा तेच करतात. लिक्विड फ्रॉम दी थ्रोट, त्याला स्वॅब म्हणतो आपण, इज सेंट टू दी लॅबोरेटरी. आणि लॅबोरेटरीमध्ये त्याचं डायग्नॉसिस केलं जातं, त्याचा स्टडी केला जातो. आणि हे वेगवेगळ्या लॅबोरेटरीजमध्ये होतं. सो देअर आर मेनी लॅबोरेटरीज, बट मेन लॅबोरेटरी इज ॲट दी पुणे. तर ती लॅबोरेटरी ऑफ व्हायरॉलॉजी, जिथं व्हायरसचा अभ्यास केला जातो, तर त्याला काय म्हणतात? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ दी व्हायरॉलॉजी, NIV, पुणे. अँड सेकंड वन इज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, NICD, दिल्ली. देअर आर मेनी लॅबोरेटरीज विच कॅन डायग्नोज दी स्वाईन फ्लू, but there are main two institute
in India. One is at the Pune, it is called as the NIV, and second one is the NICD, it is situated at the Delhi. मग ह्या NIEचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, व्हायरसचा स्टडी करणारे व्हायरॉलॉजी. आणि कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे जे स्प्रेड होतात. सो त्याच्यासाठी कुठे NICD, त्याचा फुल फॉर्म ॲट दिल्ली, त्याचा फुल फॉर्म काय? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस. ओके. So name of the virus which causes the swine flu is H1N1. The virus which causes the swine flu, the name of that virus is H1N1. प्रत्येक व्हायरसचं नाव वेगळं असतं. डेंग्यूच्या व्हायरसचं नाव होतं DEN12. इथं काय आहे? H1N1. And first patient of swine flu was reported in Mexico. मेक्सिकोमध्ये 2009 मध्ये पहिला पेशंट सापडला होता. ओके. दॅट पर्सन केम इन कॉन्टॅक्ट विथ दी पिग्स. पिग्स म्हणजे डुक्करच्या कॉन्टॅक्टमध्ये हा आला होता, म्हणून त्या पर्सनला काय झाला? स्वाइन फ्लू डिसीज झाला. सो स्वाइन फ्लू इज द नेम ऑफ द डिसीज. इट इज स्प्रेड बाय द व्हायरस. नेम ऑफ दॅट व्हायरस इज H1N1. नेक्स्ट डिसीज इज एड्स. एड्सचा फुल फॉर्म खूप वेळा एक्झामला विचारतात. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द एड्स? सो एड्स इज acquired immunodeficiency syndrome. Acquired immunodeficiency syndrome. So this virus of the AIDS, it is called as the HIV. त्या व्हायरसचं नाव, डिसीजचं नाव एड्स आहे, व्हायरसचं नाव काय आहे? HIV, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. ओके. काय नाव आहे? ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. So name of the disease is AIDS. Name of the virus is HIV. And this virus mainly attack our immunosystem. इम्युनोसिस्टीम म्हणजे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते. दॅट इज कॉल्ड ॲज द इम्युनोसिस्टीम. इट मेक द इम्युनोसिस्टीम डिफिशियंट टू वर्क. आपली इम्युनोसिस्टीम नीट काम करत नाही. डिफिशियन्सी म्हणजे ती कमकुवत होते. आपल्या इम्युनोसिस्टीमला कमकुवत करायचं काम हा HIV करतो. सो ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस रिड्युसेस दी पॉवर टू फाईट विथ दी डिसीजेस. आपल्या बॉडीमध्ये जी डिसीज विरुद्ध फाईट करण्याची जी रोग प्रतिकारक शक्ती, त्याला कमी करायचं काम कोण करतं? धिस HIV. ओके. अँड वेन द पर्सन सफर्स फ्रॉम द एड्स पर्सन, what happen in that person's body? Immunity system become very immunity level become very weak, and that person is also getting suffer from many other diseases. त्याची इम्युनिटी पॉवर कमी झाल्यामुळे काय होतं? त्याला दुसरे पण डिसीज होतात. ओके. द पर्सन हू इज सफरिंग फ्रॉम द एड्स, इट इज व्हेरी हाय चान्सेस दॅट पर्सन विल गेट दी ट्युबरक्युलोसिस. जर त्याला एड्स असेल तर त्याला त्याची इम्युनिटी पॉवर नीट काम नाही करत, तर पर्सन विल गेट affected by the other diseases also, like tuberculosis. Okay. Now see, there is one test to identify this AIDS. AIDS साठी लॅबोरेटरी मध्ये एक टेस्ट केली जाते. दॅट टेस्ट इज कॉल्ड एज दी एलिसा. त्या टेस्टचं नाव काय? एलिसा टेस्ट आहे. ओके. and that ELISA test tells us whether the person is suffering from the AIDS or not suffering from the AIDS. त्याला AIDS झाला का नाही हे कन्फर्म करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या लॅबोरेटरीमध्ये ही टेस्ट केली जाते. दॅट टेस्ट इज कॉल्ड एज दी एलिसा टेस्ट. ओके. नाव सी, देर आर मेनी थिंग्स विच आर स्प्रेड अबाउट दी एड्स. एड्सबद्दल भरपूर गैरसमज सुद्धा आहेत. मेनली वॉट एड्स डज नॉट स्प्रेड थ्रू दी टचिंग और शेअरिंग फूड और सिटिंग क्लोज टू इच अदर. नुसतं एकमेकांच्या शेजारी बसल्याने, शेक हँड केल्याने, ओके, शेअरिंग फूड, एका जवळजवळ एका बेंचवर बसल्याने एड्स डज नॉट स्प्रेड. ओके. और इफ द पर्सन इज सफरिंग फ्रॉम द एड्स, ज्या पर्सनला एड्स झालेलं आहे त्याची जे सेवा करणारे नर्स आहे, डॉक्टर आहे, त्यांना सुद्धा एड्स स्प्रेड होत नाही. ओके. सो बिहेवियर विथ द HIV पर्सन मस्ट बी नॉर्मल. त्याच्याशी आपण नॉर्मल सारखं वागायला पाहिजे. बिकॉज इट डज नॉट स्प्रेड. जसं कोरोना व्हायरस स्प्रेड होतो पर्सन टू पर्सन, जसा हा स्प्रेड होत नाही. ओके. सो धिस HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन आफ्रिकन कंट्रीज ऑफ द मंकीज. हे पहिला हा एड्स झाला कोणाला होता? मंकीजला. जसा स्वाईन फ्लू कोणाला झालेला आहे? पिग्सला झालेला आहे. ओके. तसा हा जो HIV हा डिसीज कुठं सापडलेला आहे? पहिल्यांदा मंकीजमध्ये. कुठं? आफ्रिकामध्ये. ओके. सो देर इज एड्स कंट्रोल प्रोग्राम. सगळ्या देशांनी एड्स कंट्रोल प्रोग्राम घेतलेला आहे. त्याला अनएड्स असं म्हणतात. ओके. टू ट्रीट दी पर्सन्स ऑफ पेशंट्स ऑफ दी HIV. ओके. सो धिस HIV मेनली स्प्रेड थ्रू दी अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स.
ओके. नेक्स्ट डिसीज इज रेबीज. रेबीज आपल्याला माहिती ना, कुत्रा चावल्याने जो डिसीज होतो त्याला आपण रेबीज म्हणतो, साधं सिंपल. इट इज ऑल्सो व्हायरल डिसीज. हा सुद्धा व्हायरसमुळे होतो. देअर इज अ व्हायरस कॉल्ड ॲज दी लायसा व्हायरस. एक लायसा नावाचा व्हायरस आहे, LYSA, लायसा व्हायरस. इट कॉजेस दी रेबीज. सो आपल्याला माहिती की कुत्रा चावल्याने रेबीज होतो, पण फक्त कुत्रा नाही, अजून पण जे मॅमल्स असतात, ड्यू टू दी बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, इवन डॉंकी, इवन कॅट. ओके. ह्यांना जर ऑलरेडी रेबीज झालेला असेल अँड इफ दे बाईट दी ह्युमन बिंग, देन ह्युमन विल सफर फ्रॉम द रेबीज. प्रत्येक कुत्रा चावल्याने रेबीज होतो असं नाहीये. इफ दॅट डॉग इज सफरिंग फ्रॉम द रेबीज अँड दॅट डॉग बाईट टू द ह्युमन बिंग, त्या कुत्र्याला आधी रेबीज झालेला असेल आणि त्याने एखाद्या माणसाला चावलं तरच त्याला रेबीज होईल. ओके. सो इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, कॅट, मंकी, डॉंकी, if they are suffering from the rabies and they bite to the normal healthy person, then that person get the rabies disease. And it is also viral disease, and this virus enter into the brain. हा व्हायरस इतका डेंजर असतो, तो कशामध्ये जातो? ब्रेन म्हणजे आपली सगळी नर्वस सिस्टीम. देर आर मेनी सिस्टम्स इन आवर बॉडी इन विच देर इज अ नर्वस सिस्टीम, ज्याला जे ब्रेनशी रिलेटेड आहे. ब्रेन आपल्या बॉडीला कंट्रोल करतो. So there are many symptoms of this disease. Okay, so what are the symptoms? See, fever for 2 to 12 weeks, 2 ते 12 आठवडे त्याला fever म्हणजे ताप येतो. एक्झॅगरेशन इन बिहेवियर, त्याचं बिहेवियर, वागणं असं थोडंसं बिघडल्यासारखं वाटतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे हायड्रोफोबिया. फोबिया म्हणजे भीती, हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटते. द पर्सन हॅज एक्स्ट्रीम फिअर ऑफ वॉटर, खूप भीती वाटते त्यांना, पाण्याची भीती वाटते. ओके. एक्सेसिव्ह सलायवेशन, त्याच्या तोंडातनं असं कुत्र्यासारखी लाळ गळते. ओके. अँड इफ इट इज नॉट ट्रीटेड प्रॉपरली, हा डिसीज जर प्रॉपरली ट्रीट केला नाही, इट इज फॅटल डिसीज. फॅटल म्हणजे याने डेथ होते, मरते, जर प्रॉपर काळजी घेतली नाही. सो देअर इज इट कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टेकिंग दी टाइमली वॅक्सिनेशन. ओके. म्हणजे कुत्रा चावल्यानंतर काही होत नाही त्या पर्सनला 1-2 आठवडे, नंतर हळूहळू सिम्पटम्स दिसायला लागतात. सो इट इज नेसेसरी दॅट वेन एव्हर देर इज अ डॉग बाईट, पर्सन शुड टेक दी प्रॉपर इंजेक्शन्स. दवाखान्यात जाऊन प्रॉपर इंजेक्शन घेतले पाहिजे, कारण कुत्रा चावल्यानंतर लगेचच्या लगेच काहीच होत नाही. द सिम्पटम्स आर सीन आफ्टर सम डेज. ओके. So symptoms start to appear within 90 to 175 days of dog bite. After the dog bite, after 90 or 175 days, there will in that period symptoms will start to appear. म्हणजे पहिले काही दिवस 1-2 महिने काही होत नाही त्या पर्सनला. ओके. and slowly symptoms are seen, त्या बॉडीमध्ये सिम्पटम्स दिसायला लागतात. So it is very necessary that person should take the proper injections इमिजिएटली आफ्टर दी डॉग बाईट. डॉग बाईट झाल्यानंतर लगेचच्या लगेच जाऊन पर्सनने काय केलं पाहिजे? इंजेक्शन घेतले पाहिजे. देअर आर सम फर्स्ट एड इज ऑल्सो अवेलेबल. फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार. तर काय करायचंय? द प्लेस वेअर देअर इज अ डॉग बाईट, दॅट प्लेस शुड बी क्लीन विथ दी सोप वॉटर. ओके. ज्या ठिकाणी डॉग बाईट झालेला आहे तो जो प्लेस असेल, इट शुड बी क्लीन विथ दी सोप अँड वॉटर. सो इट शुड रिमूव्ह सम नंबर ऑफ व्हायरस. तिथे जे व्हायरस असतील ते ब्रेनपर्यंत पोहोचायच्या आधीच आपण काय करायचे? साबण पाण्याने धुवून टाकायचे. इट इज वॉट फर्स्ट एड. फर्स्ट एड म्हणजे काय असतं? दवाखान्यात जाण्यापर्यंत ह्या आजाराने, ह्या इलाजाने कुणी आजार बरा होत नाही. इट इज जस्ट अ फर्स्ट एड दॅट वी शुड क्लीन दॅट प्लेस विथ दी सोप अँड वॉटर अँड देन वी शुड कन्सल्ट दी डॉक्टर अँड वी शुड टेक दी नंबर ऑफ प्रॉपर इंजेक्शन्स. देन इट विल क्युअर दी रेबीज disease. It is also what? Viral disease. So see, what is your homework today? होमवर्क काय लिहायचं आहे तुम्हाला? बघा, इथं तुम्हाला सिम्पटम्स ऑफ डेंग्यू डिसीज, डेंग्यूचे सिम्पटम्स लिहायचे. इथं बघा, मी तुम्हाला क्वेश्चन सांगते, नीट ऐका तुम्ही. नेम ऑफ दी, पहिले डेंग्यूचे सिम्पटम्स. दुसरं काय लिहायचं आहे? नेम ऑफ दी डिसीज डेंग्यू, त्याचा मॉस्किटोचं नाव लिहायचं पुढं, एडिस इजिप्ती. ओके. त्याच्या मॉस्किटोचं नाव लिहायचं एडिस इजिप्ती. तसं इकडं जो डिसीजचं नाव दिलेलं आहे बघा, मलेरिया, त्याच्या मॉस्किटोचं नाव काय? फिमेल ॲनाफेलिस. आणि तिसरा डिसीज येतो म्हणजे एलिफंटॅटिस, त्याच्या पुढच्या त्याच्या मॉस्किटोचं नाव लिहायचं क्युलेक्स. सो यू हॅव टू राईट दी नेम ऑफ द डिसीज अँड इन फ्रंट ऑफ दॅट डिसीज यू हॅव टू राईट दी नेम ऑफ दी मॉस्किटो. ज्या मॉस्किटोमुळे तो डिसीज स्प्रेड होतो त्या मॉस्किटोचं नाव लिहायचं आहे.
Okay, that is the second question. First question, symptoms of the dengue. Second question, name of the disease, and in front of that, name of the mosquito. Okay, then next question, most important question, that you have to write the full form of the AIDS and HIV. एड्सचा फुल फॉर्म लिहायचा आहे बघा, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. आणि दुसरा आपल्याला HIV चा फुल फॉर्म लिहायचा आहे, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. इथं पण दोन फुल फॉर्म दिलेले ते लिहायचे बघा. इथं एक NIV फुल फॉर्म आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, आणि पुढे एक फुल फॉर्म आहे NICD, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज. हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. ओके, आफ्टर दॅट दी नेक्स्ट क्वेश्चन इज सिम्टम्स ऑफ रेबीज. नेक्स्ट क्वेश्चन काय लिहायचं आहे तुम्हाला, सिम्टम्स ऑफ दी rabies. Okay, so this is your homework. You have to complete it in your notebook, and you have to send it on the group. Okay, bye.